अमित शहा यांच्याकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे। फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय। फडणवीसांनी पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांनी खासदार फोडायला लावलेत। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। भाजपमध्ये राष्ट्रप्रथम हेच मोठं ऑपरेशन। ज्यांना शिवसेना नाही कळली त्यांना भाजप काय कळणार? उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरती नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। आईची शपथ घेऊनही गद्दारी केली। मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली। उद्धव ठाकरे यांचा वाशिममधून खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल। भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला व्हिडिओ खरा, फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। मी शपथ घेतली नव्हती। संजय देशमुख यांची उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवरती टीका। उद्धव ठाकरे स्वतः गद्दार आहेत। ठाकरेंनी 2029 मध्येच गद्दारी केली। दुसऱ्यांना गद्दार म्हणताना स्वतः गद्दारी केल्याची जाणीव ठेवा। संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा। शिवसैनिकांची माफी मागण्यासाठी मतदारसंघात आलोय। गद्दार एवढी वर्ष बुरखा पांघरून राहिलेच कसे? आमदारांना 50 कोटी मग खासदारांना किती दिले? उद्धव ठाकरेंचा घणाघात। यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी असा उल्लेख। सिद्धार्थ देवळे तयारीला लागा। 3 वर्ष तुमच्या हातात आहेत। 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर। हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा। फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान। उद्धव ठाकरे काही म्हणाले तरी साहेबांवरती उलटून बोलणार नाही। ठाकरेंनी सभेत केलेल्या टीकेनंतर खासदार आष्टीकरांची प्रतिक्रिया। पुढच्या वेळेस निवडून येईन की नाही ते काळच ठरवेल, आष्टीकरांचं वक्तव्य। गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा। 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाहीत, हे काय करणार आहेत? पंतप्रधानांसह फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक झाली। फडणवीसांसोबतच्या एकत्रित प्रवासावरती उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी। विमानापेक्षा इमान महत्वाचा, फडणवीसांना कपटी मित्राची जाण आहे। ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। मंत्री उदय सामंतांचे व्हॉट्सअप स्टेटस सर्वत्र चर्चेत। शिंदे फडणवीसांचं हस्तांदोलन करतानाचा फोटो शेअर, तर नावापुरताच हातात हात असल्याच्या चर्चा। विजय वडेट्टीवार यांची टीका। उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। ठाकरेंची आज परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये सभा। ठाकरे ओमराजे निंबाळकरांवरती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंचा दौरा हा राजकीय ढोंग आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती ज्योती वाघमारेंची टीका। उद्धव ठाकरेंसोबत कोणीच राहिलं नाही अशी ही टीका। भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष आहे। राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले, तर अटलजी अडवाणी यांना कधीही निधीची कमतरता भासली नाही। विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाहीये, ठाकरेंचा घणाघात। 2029ची निवडणूक भाजप एकटा लढणार आहे। शिंदे अजितदादांचे आमदार फुटतील। फुटीर आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील। रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। रोहित पवार पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहे। ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं। अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। सर्वसामान्यांचे प्रश्न मला सोडवायचे आहेत। सामान्य लोकांना विकास करण्यासाठी सत्तेच्या बाजूने आलोय। लोकांचा विकास हीच प्राथमिकता आहे। ओमराजे निंबाळकर यांची बंडानंतर प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर्स। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र। ठाकरे सेनेच्या रविकर्ण इंगवले यांच्याकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ समोर। क्षीरसागर यांच्याकडून यावेळेस कंत्राटदारांकडून खंडणी मागत असल्याचा आरोप आहे। तर 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख आहे, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। खंडणीच्या आरोपांवरती आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहित एसआयटी चौकशीची मागणी।
टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना फोन करून आदेश. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटी गठीत. कठोर कारवाई करा, कोणाचीही गय करू नका, फडणवीसांचे आदेश. ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती. 2,26,000 शिक्षक परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला, तर आरोपी दिल्लीतून आले. 1.5 कोटी रुपयांमध्ये पेपरचा व्यवहार ठरला होता. मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातून आरोपींना ताब्यात घेतलं. टीईटी पेपर फुटल्या प्रकरणी पोलिसांची माहिती. संशयितांकडे मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश. दोषींवर कठोर कारवाईचा इशारा. टीईटी पेपरफुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना संतापजनक आहे, असे गैरप्रकार खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दोषी कुणीही असला तरी सोडलं जाणार नाही, असाही दिला इशारा. पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी आहे. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय. टीईटी पेपरफुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका. वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी सरकारने लक्ष द्यावं, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय. आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल. फोडाफोडीतून जन्मलेल्या सरकारला पेपरफुटी रोखता येत नाही. परीक्षार्थींच्या मनस्तापाची जबाबदारी स्वीकारून सरकारने माफी मागावी, रोहित पवार यांची मागणी. टीईटी पेपरफुटीवरून अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार संतापले. पेपरफुटी सरकारचा सहभाग असेल, दानवेंचा गंभीर आरोप. तर राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारही कडाडले. मुख्यमंत्री पदासाठी आणि तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर फोडलेत का? टीईटी पेपरफुटीचा उगम ठाण्यात आढळलाय, रोहिणी खडसे यांचा निशाणा. सरकारमध्ये पेपरफुटीशिवाय परीक्षा घेण्याची क्षमता नाही. डबल इंजिन सरकार नाही, हे डबल लीक सरकार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा. ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे आणि गुप्तपणे होणार. राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही. संकट काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही. अल्निनोच्या संकटावरती एकजुटीने मात करू. शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लेख. ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंना भाजपचे नेते मोहित कंबोज यांची अब्रू नुकसानीची नोटीस आहे. आरोप मागे न घेतल्यास 500 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा कंबोज यांचा इशारा. जलसंधारण खाते मोहित कंबोज चालवतात, तसा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री शिंदेंची रायगड जिल्ह्यातील आमदारांसोबत बैठक. भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींसोबत शिंदेंची चर्चा. आमच्या आमदारांना शिंदेंकडून मंत्रिपद, पैशाचे प्रलोभन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटलांचा आरोप आहे. आमचे आमदार प्रलोभनाला बळी पडणार नाही, तर राहुल पाटील यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय राठोड यांच्यावरती विमुक्त आणि भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी. शिंदेंकडून संजय राठोड यांचा बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते असा उल्लेख करण्यात आला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नांदेडमध्ये गाढवाला बंडखोर खासदारांचे फोटो लावून आंदोलन. शिवसैनिकांकडून बंडखोर खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. आंदोलनानंतर शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात. सध्या राज्यामध्ये हिंदू संमेलनाच्या नावाने आता राजकीय संमेलनं भरवली जात आहेत. राज ठाकरेंचा ट्विट करत निशाणा. नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे. नांगरे पाटलांची निष्ठा फक्त पोलीस दलाशी असायला हवी, राज ठाकरेंचं ट्विट. सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जण संघाशी जोडला गेला. प्रत्येक अधिकारी संघनिष्ठ झालाय. मध्य प्रदेशमधील मंत्री कैलास विजय वर्गीय यांचं वक्तव्य. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार. महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात. योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती. ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 334 कोटी मंजूर. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये राज्यात अवकाळीमुळे नुकसान. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची घोषणा. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटींची तरतूद. राम मंदिर दानचोरी प्रकरणात निष्पक्ष चौकशीचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचं आश्वासन आहे. तर राम मंदिराशी संबंधित अलीकडील घडामोडींमुळे धक्का बसला. देणगी म्हणून मिळालेल्या वस्तू सुरक्षित आहेत, ट्रस्टकडून स्पष्टीकरण.
केतन अग्रवाल हत्येचा नवा खुलासा सिया आणि चेतनकडून मे महिन्यापासूनच लोहगडाची रेकी गुन्ह्यानंतरचे चॅट्स डिलीट आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी साक्षीदार होणार केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाची 12 तास चौकशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 12 तास चौकशी करण्यात आली आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलची 10 तास चौकशी केतन अग्रवालला न्याय द्या या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये मोर्चा केतन अग्रवाल राहत असलेल्या गहुंजेमधील सोसायटीमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा एसआयटीच्या रडारवरती सौरव सोनवणेची 4 तास एसआयटी चौकशी बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण आता या प्रकरणी घुले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली पोलीस संरक्षणाची घुले कुटुंबाची अधीक्षकांकडे मागणी आहे रामेश्वर गायकवाडला अटक करण्याची ही मागणी आहे मुंबईतील भायखळामध्ये 30,000 विषारी गोळ्या वाटून लोकांना मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलेला आहे गोळ्या वाटप करणाऱ्याला भायखळा पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन एकानं आपलं जीवन संपवलं पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठकीसाठी बोलावलं घटस्फोट होताच पतीकडून पत्नीची हत्या नागपूरच्या जुनी कामठी परिसरातील धक्कादायक घटना भर रस्त्यामध्ये पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार पोलिसांकडून शोध सुरू बुलढाणामध्ये शेगाव मंदिर परिसरात एफडीएची कारवाई उघड्यावरती पेढे विक्री करणाऱ्यांवरती एफडीएची कारवाई भेसळयुक्त पेढे असल्याची यावेळेस तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे कल्याणमध्ये कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश वकिलीच्या आड देहव्यापाराचा कथित व्यवसाय सुरू होता नामांकित महिला वकिलाला अटक 24 आणि 26 वर्षीय 2 पीडितांची सुटका मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक मुंबई गुन्हे शाखेकडून तिघांना अटक अंधेरीमध्ये गुन्हे शाखेने सापळा रचून तिघांना अटक केलेली आहे रायगड किल्ल्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपघातग्रस्त बाईक्सवराला मदत शिंदेंनी तरुणाची विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून या तरुणाला रुग्णालयात दाखल केलेलं आहे सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघातामध्ये गाडगीळ यांच्यासह 5 जण जखमी रत्नागिरी नागपूर महामार्गावरती सांगलीच्या मिरजजवळ अपघात दुचाकीला धडकल्यानं प्राथमिक अपघात झाल्याची प्राथमिक माहितीही समोर गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा संरक्षण मिळणार आहे सरावादरम्यानही अपघाती विमा कवच मिळणार आहे उपचारांसाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी आहे एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा आता सीबीटी पद्धतीने घेतल्या जातील आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची माहिती आहे भरती प्रक्रिया जलद आणि पूर्ण वेळेत यावेळेस करण्यासाठी आयोगाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे 11वी प्रवेशाची विशेष फेरी उद्यापासून सुरू होते तिसऱ्या फेरीमध्ये 1,49,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित आहेत आता रिक्त जागांसाठी विशेष फेऱ्यांना सुरुवात झाली आहे एनसीईआरटीच्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये न्याय व्यवस्थेचा गौरव नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणारी निष्पक्ष संस्था एनसीईआरटीच्या या पुस्तकामध्ये उल्लेख आहे 8वीच्या पुस्तकात न्याय व्यवस्थेची कथित बदनामी झाल्यानं वाद निर्माण झाला होता घर खरेदीदारांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा रेरा आदेशाची अंमलबजावणी मागण्याचा अधिकार आहे रेरा आदेश न पाळणाऱ्या विकासकाविरोधात थेट न्यायालयामध्ये दाद मागण्याचा मार्ग मोकळा